कपिलाधारची धरली वाट कपिलाधारची धरली वाट कपिलाधारची टाळ मृदंगाचा गजर होई टाळ मृदंगाचा गजर होई गुरुराज माऊली मुखी नाम घेई गुरुराज माऊली मुखी नाम घेई गुरुराज माऊली गुरुराज माऊली वाटे हळू हळू चला मुखाने मन्मस्वामी बोला मुखाने मन्मस्वामी बोला मुखाने मन्मस्वामी बोला वाटे हळू हळू चला मुखाने मन्मस्वामी बोला मन्मथ शिखराचा राजा तयाला नमस्कार माझा वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा दर्शनासाठी शारीरिक मानसिक व आर्थिक त्रिविध पूर्वक दर्शन घेण्यासाठी आपल्या तळमळ प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही आजचा शुभ प्रसंगी आपला पदयात्रा प्रारंभ होत आहे। या अंतर्गत अनेक भाविक त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता माऊलीचा प्रति धावा ठेवून निघालेले आहे। अनेक लोकांच्या हा सुद्धा मनोकामना पूर्ण होत असलेले आपण पाहत आहात। जे मागणी लौकिक जीवनात अनेक लोकांचा साथ घेऊन सुद्धा भेटू शकले नाही। दुनियादारीचे लोक आपल्याला आपला मनोकामना पूर्ण करू शकले नाही म्हणून ज्यावेळे सर्व वाट बंद होते त्यावेळे मन्मथ माऊलीचा वाट खुल्ला आपल्याला सापडते। त्याप्रमाणे आज तुम्ही निघालात। घाईघाई न करता पळत गेल्यानंतर माणूस थकून जाते। आता आम्ही येणं शक्य नाही म्हणून आधा लोक या ठिकाणी गळून जातात। त्याप्रमाणे गडबड न करता सावधानपूर्वक हळूहळू हळूहळू आपल्याला जायचं आहे। तर आपला जो मुक्काम आहे कावळगाव त्या ठिकाणी आपला वास्तव्य आहे। भजनाच्या माध्यमातून अनेक संगीतकार त्या ठिकाणी तुमचा सर्वांचा थकवा दूर करतात। तर आपल्या सोबत येणारे अनेक भाविक काय काय सांगून आलात घरी? आमच्या सोबत येणारे काय काय सांगून आलात? लेकराकडे लक्ष ठेवा, पैशाकडे लक्ष ठेवा, शेताकडे लक्ष ठेवा, सोयाबीनकडे लक्ष ठेवा,
अजून कुठं कुठं लक्ष ठेवा म्हणले, सांगून आले की नाही? थोडं बघा. असं कोणी म्हटले नाही की देवाकडे थोडं लक्ष ठेवा म्हणून, म्हणले का? देवाकडे थोडं ध्यान ठेवा, सगळं ध्यान ठेवा, परंतु देवाचं बी थोडं ध्यान करत राहा, मन्मथ माऊलीचं ध्यान करत राहा असं म्हणून आम्ही विसरून जातो. त्याकरता मन्मथ स्वामीचा ध्यान ठेवण्याकरता तुम्हाला पाठवून दिले, संसाराच्या ध्यान करण्याकरता त्यांना घरात तुम्ही ठेवून टाकले. तर तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये जे जे काही अपूर्ती आहे, जे तुमच्या आवड आहे, तुमचा जो इच्छा आहे, माऊली पूर्ण करणार आहेत. आणि ज्यावेळे एक पाऊल आमचा बाहेर पडल्याबरोबर आपल्या सोबत घरचे लोक राहत नाही. एकच पाऊल तुमच्या बाहेर पडल्याबरोबर तुमच्या सोबत तुमच्या परिवार राहत नाही. कोण राहतो म्हटलं तर मन्मथ स्वामी तुमच्या सोबत राहतो. जोपर्यंत मन्मथ स्वामी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला काही कमी पडणार नाही. लक्षात आलं का? तरी सुद्धा आम्ही बांधून घेतो, लाया मुरमुरा जे काय आहे बांधून घेतो, परंतु बरेचशा भक्तांच्या गाठोडा तसंच पडून राहतात. आखरी कपिलाधारला जाऊन त्याला उघडावं लागते, कारण वेगळं 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 प्रसाद वाटामध्ये भेटत असल्यामुळं उघडायचा प्रश्नच पडत नाही. त्याप्रमाणे तुमच्या काही पाऊल चलत आल्याबरोबर तुमचा थकवा दूर करण्याकरता प्रतिवर्ष नारायणरावजी सूर्यकांत पाटील यांनी बराच वर्षापासून या ठिकाणी आमचा सेवा करत आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी उन्हाचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या ठिकाणी टेंट सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली. टेंटासारखं मारुतीरायांच्या छत्रछाया हे वृक्ष आहेत, परंतु अतिरिक्त भक्तांच्या संख्या जास्त असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्याचा व्यवस्था केलेली आहे. आणि प्रसादाचा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रतिवर्षी करत आहे. तर अजून एक गोष्ट, जे वयस्कर लोक आहे, जास्त चालणं मुश्किल होते, तर भयानक त्रास करून घेऊन किंवा तुमच्या पायातला चमडा वगैरे निघून गेल्यानंतर मजबुरी ज्यावेळी वाहनाचा सहारा घ्यावा. कधी कधी मी वाहनामध्ये बघतो, लारीमध्ये सगळं म्हातारी लोक चलत जातात, जवान जवान लोक मध्ये बसून राहतात. आता काय म्हणावं तुम्हाला, ऐसा कैसे मोड झाला. तर जोपर्यंत तुम्हाला देव पाऊल दिलेले आहे, तुमच्या डोळा दिलेले आहे, तुम्हाला हात दिलेले आहे, तुम्हाला ताकद दिलेली आहे, तोपर्यंत तुम्हाला चालणं गरजेचं आहे. ज्यावेळे तुम्ही या जवानीमध्ये त्यावेळे तुम्ही बसून राहिला तर बुढापामध्ये तुम्ही यांच्यासारखं चालू शकत नाही. हे पक्का लक्षात ठेवा. त्याकरता ज्यावेळे चालणं शक्य नाही त्यावेळे गाडीचा सहारा घ्यायचा. लक्षात आलं का? ज्यावेळे भारा उचलत नाही म्हटलं तर दुसऱ्याला बोलून घ्यावं. तुम्हाला उचलून घेता येत असेल तर भारा उचला म्हणायचं काय प्रश्न आहे. म्हणून ज्यावेळे तुम्हाला पाय दुखत आहे किंवा त्रास होत आहे त्यावेळे जबरदस्तीनं न चलता आनंदानं त्या ठिकाणी गाडीमध्ये गाडीचा सहारा घ्या. किती बसू वाटलं तेवढं बसा. ज्यावेळी तुम्हाला किती चालू वाटतं तेवढा तुम्ही चलूया. चला एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या या सुंदर परिसरामध्ये शिवाच्या मारुती आपण म्हणतो, तर पंच परिसरातील असलेले हे मारुतीरायांच्या वास्तव्य. परवा आम्ही येवतीला गेलो होतो. त्या येवतीमध्ये त्या भक्तांच्या घरी महाराज किती वाजता येणार आहे म्हटले. महाराज आता येणार आहे 10-11 वाजता. महाराज म्हटले 11 वाजता महाराज येत नाही, 4 वाजता महाराज येते म्हटले. 4 वाजता महाराज येत नाही हो. आम्हाला तुम्हाला 11 सांगितलं असेल, परंतु मला माहिती आहे 4 वाजता येतात. 4 वाजता मी बी येतो, परंतु
फक्त घरापुरता तुम्हाला सेवा न करता त्या रोडापासून महाराजांना स्वागत करायचं आहे. पूर्ण रांगोळी घालून ठेवा, मी घागर भरून आणतो म्हणून. त्याने नवीन कधीही तेवढा घागर आम्ही पाहिला नाही. एक मोठा आटो भरून महाराज काय केले होते, घागर भरून आणले होते. तर प्रत्येक व्यक्तीला म्हणायचं, हा उचला, घ्या घागर, घ्या घागर. मी म्हणलं घागर घ्या म्हणले, काय म्हणले, मी पाहतो हे आटो भरू नये. तर त्यांच्या या ठिकाणी वास्तव्य काही दिवस झाल्यामुळं आज एक भव्य सुंदर अशा मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तर त्या दिवशी त्यांच्या सेवा सुद्धा त्या ठिकाणी घडलं. तर त्याबद्दलच त्या ठिकाणी आम्ही 1 तास प्रवचन येवती या नगरी आपण केलेले आहेत. तर आज संग्राम येवतीकर टेम्पो घेऊन आलेले आहे. तर त्यांच्याच घरी आमचा पूजापाठ होतं. तर त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभत आहे. तेवढंच नसून गुलबर्गाहून प्रभुलिंगजी त्या ठिकाणी गाडी घेऊन आलेले आहे, त्यांच्याही सुद्धा सेवा लाभत आहे. तर या प्रकारे अनेक भाविक भक्त ऑटोचा वाहनाचा सहारा घेऊन या ठिकाणी तुम्ही आलात. आणि त्यामध्ये आज विशेष करून लाल आणि पिवळं वस्त्रे, लाल आणि पिवळं, परवा मी बोललो हे रंग का निवडलात म्हणून मला विचारले. लाल आणि हे पिवळा रंग कस काय आवडले आप्पा? माणसाला गरज आहे पैसाची, पैसा असल्याशिवाय माणूस समाधान होत नाही. म्हणून पिवळाच्या प्रतीक आहे ते पैसा, आणि हे भगवाच्या प्रतीक आहे त्याग. मन्मथ माऊलीला आवडते लाल रंग आणि तुम्हाला आवडते पिवळा रंग, दोघाचा जोड लावून टाकलो झाला. तर पदयात्रा येणाऱ्या भक्तांनीच या ठिकाणी माऊलीचं वस्त्र घ्यावं असं काही नाहीये. भरपूर भरपूर भंडारा, वस्त्र भंडार आम्ही आणलेले आहोत. अजून कोणाला घ्यायचं असेल तर इथं बाजूला लगुळकर, संभाजीराव लगुळकर यांच्या ऑटोमध्ये ते वस्त्र ठेवलेले आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही वस्त्र घेऊ शकता. आणि ज्या दिवशी आम्ही मन्मथ स्वामी होऊन वापिस आल्यानंतर त्या दिवशी तुम्ही हे वस्त्र धारण करा. कुठल्याही तमलूरच्या मठातील कार्यक्रम होत असेल तर त्या दिवशी तुमच्या अंगावर हे वस्त्र दिसायला पाहिजे. बघा, पोलीस ड्रेस घातल्याबरोबर पोलिसाला ताकद येते, तसं हे बी वस्त्र तुम्ही टाकल्या अंगामध्ये कसं तरी एक देव आल्यासारखं वाटते. या बाकीच्या लोकांना वाटत नाही तसं, परंतु या कपडा धारण केलेल्या माणसाला मी वेगळंच आहो, मी काहीतरी आहो, आम्ही महाराजाच आहो असं तुम्हाला वाटते. आता हे ना, हे घरचं आहेत हे सगळे, लक्षात आलं का? कधीतरी आपल्या मठातील कार्यक्रम कोणती असेल तर त्या दिवशी तुम्ही अंगावर हे वस्त्र धारण करायचा. गुरुराज माऊली म्हणून पाऊल टाकत राहिलं तर किती सुंदर शोभा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याकरता आपल्याला ते वस्त्र घ्यायचं आहे. लक्षात आलं? पदयात्रेला जाणाऱ्याच लोक तेवढं जावं असं काही नाहीये. तर अजून काही मातांचा आवाज इकडे येते, अप्पा ते 7 दिसलेले 9 दिसणे गेले म्हणले. लक्षात आलं का? 9 दिसणे गेले. हा, ते 6 दिसलेले इथं मोठे लोकांचं दिसणं गेले. तर त्याकरता ज्या वेळे पुढचं हे सूचना आम्हाला मिळाले, पुढे येणारा जो काळ आहे त्या वेळेला जो नऊवारी जे आपण म्हणतो ते वस्त्र आणून तुमच्यापर्यंत आपण पोहोच करू एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळाच्या अभावी आज नारायणरावजी पाटील 2 सतीपती या ठिकाणी यावे आणि गुरुमाऊलीचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी स्वीकार करावे. यानंतर आरती होईल. आरतीच्या नंतर सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे.